एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथे बघा, मी आज सकाळी सकाळी ऋतुजाला उठवते. तशी ऋतुजा नाही का लेटच उठते, पण आज इतकी घाईघाईमध्ये तिला सकाळी 6 वाजताच उठवत आहे मी. आणि इथे माझं पटापट आवरणं चालू आहे. ऋतुजाला आवरायला पाठवलं, पण घरातली साफसफाई केल्याशिवाय ना बाहेर कुठे निघूच नाही वाटत. आज थोडी घाई आहे आणि आम्हाला सकाळी 7 वाजताच बोलवलेलं आहे ऋतुजाच्या कॉलेजमध्ये. तर इथे चाललं आहे आता आमचं चहा पाणी. तुम्हाला पुढे कळेलच की आम्हाला इतक्या घाईघाईमध्ये कशाला बोलवलं आहे ते. तर आता राहा आमच्यासोबत तुम्ही कंटिन्यू. पटापट करायचं. काय म्हटलं? हां, चल पटपट आवर लवकर. चला, बिस्किट खाते? आम्हाला फार घाई आहे. कुठे चालू आहे ना, कशासाठी चालू आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. चल चलो 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 चलो. गॉगल की गॉगल इथला सोल. चल लवकर. तर इतक्या घाईघाईमध्ये बोलवलं बघा. आणि मग आता गाडीमध्ये पण नव्हती हवा, तर म्हटलं हवा भरून घेते. त्या दिवशी कोणी पंक्चर केली होती तेव्हापासून ना इतकं टेन्शन येतं ना गाडीचं मला. तर आता निघालो आहे बघा. खूप दूर जायचं आहे मला आज पण. आणि इथे जाण्याचा रस्ता ना इतका बेकार आहे, तुम्हाला काय सांगू. आता ते मी शूट इथं घेतलेलं नाही आहे, पण इथे चालू आहे मेट्रोचं काम. तर रस्ता इतका वाईट आहे, तुम्हाला काय सांगू. आता बघा पोचलो आहे आम्ही ते कॉलेजमध्ये. आणि इथे विचारते मी ते वॉचमॅनला की कुठे जायचं आहे, काय जायचं आहे. तसं आतमधलं आम्हाला शूट घेताना येत आहे ना, अलाऊ नाही आहे. तरी पण जेवढं जमतं आहे तेवढं मी थोडं बहुत घेते आहे. इथे आतमध्ये आम्ही पोचलो आहे. आता ऋतुजाचं फॉर्म भरणं वगैरे चालू आहे. तर तुम्हाला सांगते मी आता आम्हाला कशाला बोलवलेलं आहे. तर मेडिकल एक्झामिनेशन असतं आहे ना, तर ऋतुजा आता 12वीला आहे आणि त्यासाठी म्हणजे गव्हर्नमेंटने, आपल्या सरकारने मेडिकल एक्झामिनेशनसाठी बोलवलेलं आहे. तर आम्ही त्याच्यासाठी आलो आहे बघा. तो प्रॉब्लेम आहे पहिले स्पाइन की, वहाँ पे बता दो. तर मला वाटलं बघा इथे बोर्डाची एक्झाम आहे, तर काही एक्स्ट्रा टाईम देतात ज्या मुलांना काही प्रॉब्लेम आहे किंवा काही मार्क्स वगैरे पण असतात एक्स्ट्राचे, असं मी ऐकलं होतं. पण प्रत्यक्षात इथे असं काहीच नाही, असं ही टीचर सांगत आहे. एक मिनिट बेटा, चप्पल निकाल. तर बघा आता ना इथे मला ना माझी हाईटच कन्फर्म माहीत नव्हती. तर चला म्हटलं मी पण थोडंसं नाही का माझी हाईट मोजूनच घेते इथे मुलांच्या सोबतच. आणि मला नाही का असं वाटलं काही डॉक्टर्स येतील ते मुलांची एक्झामिनेशन करतील वगैरे, पण तसं काहीच नव्हतं. प्रत्यक्षात फक्त मुलं नाही का हाईट आणि वेट वगैरेच करून घेत होते इथे बाकी मुलांकडून. म्हणून आम्ही आलो आता तसेच घरी बघा. तर आता आलो बघा आम्ही घरी. गॉगल तर काढा मॅडम. अरे हा, मी तर घरी आली विसरूनच गेली. विसरली. थंड वाटते ना. हां, थकून गेलो आम्ही. रोज काही ना काही असतेच आमच्या मागे. तर आता बघा करते स्वयंपाक. जरा पाणी आणून दे ना. पाणी आण. हां, आता करते बघा स्वयंपाक वगैरे. इकडं बघाय सोडून इकडंच बघते मी. आता स्वयंपाक वगैरे करते बघा मी. आणि इतकं दूर जाऊन आली ना, इतकं दूर यायचं कॉलेज काही विचारू नका. नेहमी काही ना काही असते. आणि पुष्कळ दूर असल्यामुळे ना बऱ्याचशा मुली आहे, आता मी त्यांच्याशी बोलत होती, तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्या पण येत नाहीत रेग्युलर कॉलेजमध्ये नाही का. येते पण शिकवत नाही म्हणे. रीमा जाते पण शिकवत नाही. तर कॉलेजमध्ये असं हाल आहे बघा, शिकवतच नाहीत म्हणतात. मग काय आता पाठवून तरी करावं असं वाटतंय. 12th आहे तरी पण बघा आता काही कोर्स इनकम्प्लीट आहे म्हणतात कोर्स. सांगा, चहा नाही करत आहे. दूधच नाही. तर बघा कसं आहे ना, बरं आहे त्यापेक्षा कॉलेजला जातच नाही आहे. एवढी दगदग होते. इतक्या दूर आहे ना कॉलेज, तुम्हाला काय सांगू. म्हणजे मोठं माणूसच जर जातो म्हणलं ना तर थकून जाईल. लहान मुलांनी तर काय केलं पाहिजे बघा. आणि हां, कोणत्या तरी ताईंनी विचारलं होतं ना मला, मेहंदी लावता का, तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे बघा. आणि तो मेहंदी नाही आहे,
हेअर कलर आहे. हां, तर त्या व्हिडिओमध्ये नाही का मी हेअर कलर लावलेला तुम्हाला दाखवला होता ना, तर त्याचा कलर तुम्ही बघा, असा कलर येतो. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की हा कलर ट्राय करू शकता. मेहंदीसारखाच येतो, खूप छान येतो. पण आता कसं झालं आहे, माझे जरा हेअर्स नाही का थोडेसे हे झालेत, म्हणजे ब्लॅक कॉफी कलर होता माझ्या केसांना आधी, पण आता थोडासा चेंज झाला आहे. बघेल आता पैसे वगैरे आल्यावर नाही का मी थोडासा एखादा हेअर कलर वगैरे ट्राय करेल. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की हिवाला हेअर कलर वापरू शकता. मेहंदीने कसं आता थंडीमध्ये कसं होतं आहे, मेहंदीने ना डोकं पकडतं आहे, त्यापेक्षा तुम्ही हे नक्की ट्राय करा. चला मी आता करते स्वयंपाक. तर आता बघा मी तोडते इथे शेपूची भाजी, तुम्ही ओळखलंच असेल. आणि काय होते ना, माझ्याकडे फ्रीज नाही आहे आणि भाज्या ह्या लिफी व्हेजिटेबल असतात ना, पटकन खराब होऊन जातात. तर मला इतकं टेन्शन आलं होतं की भाजी खराब होते की काय, आणि म्हणून मी पटकन स्वयंपाक करायला घेतला बघा. आणि ही भाजी ना मुलांना खूप आवडते, स्पेशली ऋतुजाला खूप जास्त आवडते. तर बघा लसूण, मिरची आणि मसूरची डाळ घालून ही भाजी मी बनवत असते. तर ऋतुजाने का बाजार असला की सारखी म्हणायची की ही भाजी मिळते का. तर फायनली बघा ऋतुजासाठी ही भाजी मिळालेली आहे. आणि ऋतुजा आज खूप आनंदात आहे की ऋतुजाला ही भाजी खायला मिळणार आहे. काय करते मम्मी? भाजी बनवते. भाजी बनवते मम्मा. कशाची भाजी बनवते आज? शेपू. ती तर माझी फेवरेट आहे. टेस्टी लागते ती खूप, है ना? हो, खूप छान लागते. यम्मी यम्मी. आता हिवाळ्यातच मिळते ना फक्त. अच्छा, बाकी सीझन मध्ये नाही भेटत का? नाही, का बरं? फक्त हिवाळ्यात मिळते. हो, आम्ही दाखवतो. मिक्सिंग करून घ्यायची आता. ती मुलगी चुआ 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 है ना? हो, चुआ चुआ मस्त बोलत चुआ होती ती. चुआ चुआ म्हणत पळून गेली. हो ना, तेच तर. चुह्याची किती भीती होती तिला विचारते. कोणाची भीती होती तिला? चुह्याची. चुह्याची भीती? हां, चुह्याला घाबरली ती. ते असं आली तर रील मध्ये की ती चुहा म्हणते की मी पण आपल्या मम्मीला सांगायला चाललो इंसान इंसान इंसान. नाही का? हो. तो पण चालला म्हणजे आपल्या मम्मीला सांगायला. हो, सांग. माझ्या मागे घेऊन गेली. मम्मी हो. वा, टेस्टी टेस्टी किती आहे ना. यम्मी यम्मी. मला तर खूप भूक लागली आहे. हो, चल जेवायला जाऊया. चला बसा. हो. घे, तुला देऊ का मुळा? हो. घे. शेपूच्या भाजीसोबत लागते मस्त. कशी बनली आहे? बनली आहे भाजी मस्त. कशी बनली आहे? मस्त. तर या फ्रेंड्स जेवण करण्यासाठी. आणि हे बघा शेपूची भाजी नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीनं. तर फ्रेंड्स ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशी बनवता ना ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.